नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. बघूया आजच्या ताज्या बातम्या कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल लामसुंगेकडून. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. शाळा सुरू होणार 29 जूनपासून. शिक्षक संघटना, पालक संघटना यांनी केलेल्या मागणीला मिळाले यश. राज्याचे शिक्षण मंत्री भोयर यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. त्या मागणीला सुद्धा मिळाले सकारात्मक प्रतिसाद. मुख्यमंत्र्याने दिला होकार. यामुळे आता 15 जून ऐवजी आता 29 जूनपासून विदर्भातील शाळा सुरू होणार असल्याचे. यंदाच्या उन्हाळ्यात विदर्भामध्ये अभूतपूर्व उष्णता पाहायला मिळाली. मे महिन्यापासून तापमानाचा पारा 40च्या वर असल्याचे दिसत होते. नवतपामध्ये सुद्धा नवतपा संपल्यानंतरसुद्धा पारा 40 ते 47 अंश सेल्सिअसच्या जवळ असायचा. महाराष्ट्र आणि विदर्भामधील तापमानात काही शहरांची नोंद ही उच्चांकावर गेल्याने आणि जून महिन्याची सुरुवात झाल्यानंतरही तापमानात अपेक्षित घट झालेली नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी विदर्भातील शाळा 15 जूनऐवजी 29 जूनपासून सुरू करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोमवारी केली. त्यांनीही या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. यामुळे आता विदर्भातील शाळा 29 जूनपासून सुरू होणार आहे. यावर्षी विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये तापमानाने विक्रमांक पातळी गाठली. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही उष्णतेची तीव्रता कायम असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले होते. हवामानातील बदल आणि विलंबाने होणारे पावसाचे आगमन यामुळे उष्णतेचा कालावधी अधिक लांबलेला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत शाळा सुरू करण्याची तारीख पुढे ढकलणे आवश्यक असल्याचे राज्याचे शिक्षण मंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी स्पष्ट केले. विदर्भातील सध्याच्या हवामानाची परिस्थिती आणि त्यांचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम या अधोरेखित केला. लहान मुलांची शारीरिक प्रतिकार क्षमता तुलनेने कमी असते. उष्णताघात, निर्जलीकरण, डोकेदुखी, चक्कर येणे, थकवा येणे अशा उष्णताजन्य आजारावर धोका वाढत असल्याने या निवेदनात म्हटलेले होते. शहर व ग्रामीण भागात शाळांमध्ये पुरेशा प्रमाणात पिण्याचे थंड पाणी, सावलीची व्यवस्था किंवा उष्णतेपासून संरक्षणाची साधने उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. आणि यामुळे राज्याचे मुख्यमंत्री यांनी शिक्षण राज्यमंत्र्याच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. राज्यातील तापमान लक्षात घेता काही शिक्षक संघटना आणि पालकांनी आणि पालक संघटनांनी राज्याचे मुख्यमंत्री त्याचप्रमाणे राज्याचे शिक्षण मंत्री यांच्याकडे या वेळेला शाळा सुरू होण्याचा कालावधी वाढवण्याबाबत मागण्या केल्या होत्या. या मागणीला मुख्यमंत्री आणि राज्यमंत्री शिक्षण मंत्री यांनी दिलेल्या संवेदनशील भूमिकेमुळे त्यांचे या संघटनेकडून स्वागत करण्यात येत आहे. पुन्हा एकवटली इंडियन आघाडी. या राजकीय वातावरण आणि महागाई या मुद्द्यावर सर्व राजकारण पेटले असताना इंडिया आघाडी पुन्हा पंचसूत्रीवर एकमत. केंद्र सरकारने आर्थिक परिस्थिती, बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्याचे प्रश्न आणि इतर सार्वजनिक मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी. संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान कामकाजात समन्वय साधण्यासाठी विरोधी पक्षनेत्याच्या कार्यालयात दररोज सकाळी बैठक घेतली जातील. SIR आणि मतदार
यादीमधील फेरफार आणि निवडणुकीच्या निपक्षपातीबाबत भारताच्या सरन्यायाधीशांना एक पत्र पाठवले जाईल. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा या मागणीसाठी इंडियातील नेत्यांनी पुढची बैठक हैदराबाद येथे होईल. अशा प्रकारे SIR आणि निवडणुकीच्या निपक्षपातीबाबत सरन्यायाधीशांना पत्र लिहिणे आणि महागाईच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यासाठी केंद्राकडे आग्रह धरणे अशा मुद्द्यावरून पुन्हा एकदा इंडियन आघाडी एकत्र आली असून आता यापुढची दिशानिर्देश काय होणार बघूया पुढे. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनलवर आजच्या ताज्या बातम्या. आपण कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कॉमेंटसुद्धा द्या. तर बघत रहा नियमित कनक खुशी न्यूज चॅनलवर ताज्या ठळक बातम्या. नियमित बघत रहा.